माझ्या आत्याचं लग्न होतं आणि त्यासाठी मी गेली होती माझ्या माहेरी। तसं तर घरी मला लवकर पोचायचं होतं, कारण जाऊन आत्याची मेहंदीसुद्धा काढायची राहिलेली होती, पण मध्येच काही काम आल्यामुळे मला घरी पोचायला लेट झालं। पोचल्या आधी गावालाच गेलो होतो, कारण आत्याची मेहंदी काढायची राहिली होती। खूप जास्त वेळसुद्धा झालेली होती। आत्याची मेहंदी वगैरे काढली आणि 2-4 सायडर्स मेहंदीसुद्धा होती, ते पण काढून घेतली। मेहंदी काढता काढता मला 12 वाजून गेले होते। खरं तर घरामध्ये काही कार्यक्रम असला तर वेळ कसा निघतोय हे सुद्धा कळत नाही। रात्रीच आम्ही रिटर्न घरी तळोद्याला आलेलो आणि आल्या परत गोलूची मेहंदी काढायला घेतली, कारण तिने सांगून पाठवलं होतं की येऊन माझी मेहंदी सुद्धा काढायची, आणि तिची मेहंदी काढता काढता पूर्ण 1 वाजून गेलेला होता। दुसऱ्या दिवशी सकाळी रेडी वगैरे झालो आणि परत गावाला जाण्यासाठी निघालेलो। सकाळी पण आम्हाला पोचायला लेट झालेलं। आम्ही पोचेपर्यंत लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली होती। खूप वर्षानंतर मी या पद्धतीचं लग्न बघितलं, सगळ्या रीतिरिवाजांसोबत। जेव्हापासून आपल्या संस्कृतीत स्टेजवर लग्न करायचं सुरू झालं आहे तेव्हापासून बऱ्याच अशा विधी आहेत ज्या आपोआप स्किप होत आहेत। स्टेजवर लग्न करण्यासाठी माझा काही विरोध नाहीये, पण ज्या काही जुन्या रीतिरिवाज आहेत त्या पण पुढे असेच चालू असू द्या। अशा प्रकारचे लग्नगीत खूप दिवसानंतर ऐकतायत ना? हो, मी पण खूप दिवसानंतरच ऐकले होते। त्यानंतर आम्ही माझ्या आत्याला ठेवायला गेलो होतो। माझ्या आत्याचं सासर खूप जवळ आहे, म्हणून आम्ही पायीच ठेवायला गेलेलो। खूप जास्त मज्जा आली होती। आणि ह्या 2 माझ्या आत्याच्या कलवरी आहेत, तेजू आणि तानी। त्यानंतर नवरदेवाकडच्या पण ज्या विधी होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या आणि आत्याला विदा केलं। आणि असं होतं माझ्या आत्याचं छोटंसं लग्न। थँक्स फॉर वॉचिंग। बाय।